महाराष्ट्राविषयी काही बोलू इच्छिते. महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणी ऐरागैरेने नव्हे, तर महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो हिरव्या पिवळ्या शाईनं, तरवालीच्या खणखणाटीनं, घोड्यांच्या टापानं आणि शायरांच्या डफानं. आणि हाच इतिहास घडविला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी. मुद्रा ते छत्रपती शिवरायाला, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, जे छत्र म्हणजे आबाळाचे सन्मान, तो त्या सूर्याची शान, मराठी मनाचा धगधगता अभिमान. काळीज आहे सह्याद्री, ज्याला शंभूंचा अभिमान. महाराष्ट्राचे देवर आहेत जे पहिले स्थान, असे ते प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्रीमंत, श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर, अहो बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर मी अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसं बघितली, परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय इथल्याच माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण ज्या महाराष्ट्रात राहत आहोत तो महाराष्ट्र म्हणजे काय? तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा, जिजाऊंच्या संस्कारांचा आणि शंभूच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे हा माझा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा, दलितांचा आणि 105 हुतात्म्यांच्या बलिदानांचा आणि त्या दिल्लीच्या तख्त्यालाही घाम फोडणारा जिगरबाज माझ्या मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र. जिगरबाज माझ्या मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र. माझ्या महाराष्ट्राच्या मातीत 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका रत्नाचा जन्म झाला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये वस्तू वापरल्या व माणसं जपली, आणि आपण मात्र माणसं वापरतो व वस्तू जपतो. त्यांनी त्यांच्या दूरदृष्टिकोनाने भारताच्या इतिहासावर सुवर्ण अक्षरात इतिहास लिहिला. त्यांची ऐकलेली प्रत्येक गोष्ट आपल्या मनात ठसून धरलेली आहे, आणि असाच एक प्रसंग मला तुम्हाला सांगावा असं वाटतं. एकदा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकाच्या मोहिमेवरून महाराष्ट्रात परत येत होते, तेव्हा तेथे बेलवडी नावाचे गाव होते. तेथे एक छोटासा किल्ला होता. मल्लम्मा देसाई नावाची ठाणेदारीण तेथे राहत होती. दादाजींना वाटले जाता जाता हा गड घेऊन जावा, म्हणून दादाजींनी थोडे तिडके सैन्य गोळा केले व ते मल्लम्मावर तुटून पडले. परंतु मल्लम्मा ही जिद्दीची व चिकाटीची, तिने त्यांच्यावर प्रहार केला व तेथे मावळ्यांचा पराभव झाला. दादाजींना वाटले एका बाईच्या हातून मावळ्यांचा पराभव होणे शक्य नाही, म्हणून दादाजींनी अजून सैन्य गोळा केले व ते पुन्हा मल्लम्मावर तुटून पडले. पण आता मात्र मल्लम्माचा पराभव झाला. दादाजींनी ठरवले मल्लम्माला कैद करायचं व छत्रपती शिवाजी महाराजांपुढे उभे करायचे. मल्लम्माला कैद करत असताना मल्लम्मा आत गेली व ती आपल्या तान्ह्या बाळाला बाहेर घेऊन आली. जेव्हा तिला छत्रपती शिवाजी महाराजांपुढे दरबारात उभे करण्यात आले, तेव्हा तिला वाटले जसा प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा देतो, तसा हाही राजा मला शिक्षा देणार, मला आणि माझ्या बाळाला मारून टाकणार. ती छत्रपती शिवाजी महाराजांपुढे गेली व नतमस्तक झाली आणि म्हणाली, राजा मी तुमचे गुन्हेगार आहे. राजा जी काही शिक्षा द्यायची असेल ती मला द्या, परंतु यात माझ्या छोट्या बाळाचा काहीही दोष नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्मित हास्य केले. त्यांनी चिटणीसाला इशारा केला. चिटणीस आत गेला व तो दुधाची वाटी घेऊन बाहेर आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मल्लम्मा देसाईच्या मुलाला उचलले व मांडीवर ठेवले व त्या दुधाच्या वाटीतून चमच्याने त्या बाळाला दूध पाजत म्हणाले, हा जो आमच्या मांडीवर दिसत आहे ना, तो आमचा बादशाह आहे. अहो म्हणजे तुम्ही आमच्या भगिनी झालात. कोणता भाऊ आपल्या बहिणीकडून राज्य बळकावून घेतो? आहोत दादाजी, बहिणीकडून राज्य घ्यायचं नसतं तर बहिणीला राज्य द्यायचं असतं. आणि असं त्या काळातही माझ्या शिवरायानं त्या मल्लम्मा देसाईला तिचं राज्य परत केलंच. त्याहूनही तिला बांगडी चोळी देऊन तिला तिच्या घरी सुखरूपपणे पोहोच करण्यात आले. मला नक्की एवढेच म्हणायचे वाटते की छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ते जगाने कधीच केलं नाही. जे जगाने केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केलं नाही, म्हणून आज जगाला छत्रपती शिवाजी महाराजांपुढे झुकावे लागले. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमीच स्त्रियांचा आदर केला. म्हणून आज जी कोणी स्त्री माझे बोलणे ऐकत असेल तर तिला मला एवढेच सांगावेसे वाटते की अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे. अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू भवानीचा वार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू भवानीचा वार आहे. अगं भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची मेख आहे. अगं भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची मेख आहे. विसंबवू नको तू स्वतःला, तुझी जाऊनची लेख आहे, तुझी जाऊनची लेख आहे. आता गेली कित्येक वर्ष झाली, अलीकडच्याच काळातला एक प्रसंग मला तुम्हाला सांगावासा वाटतो. गेली 5-7 वर्षे झाली इटलीच्या
पाहायचं की सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पल पाहायचं. तेव्हा इटलीच्या पंतप्रधानांनी उत्तर दिले, मला तुमच्या प्रेमाचं प्रतीक असणारं ताजमहलही नको आणि सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पलही नको. माझ्या देशात ज्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना, त्या राजाचा रायगड मला बघायचा आहे. आणि सर्वजण त्यांना रायगड बघण्यास घेऊन गेले. जगाच्या पाठीवर तुम्ही कोठेही गेलात आणि जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला की तुम्ही कोठून आला आहात, तर त्यांना अभिमानाने सांगा, ज्यांनी मरणालाही लाजवलं व आलेल्या मरणाला देखील जगायला शिकवलं, असे छत्रपती शिवाजी व छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीमधून आलो आहोत. मला एवढे नक्कीच म्हणायचे वाटते की ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे. अहो, ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे. छाती ठोकून सांगते, मी शिवबाचा मावळा आहे, मी शिवबाचा मावळा आहे. जाता जाता मला एवढेच सांगायचे वाटते की देवाकडे एक फूल मागितलं तर देवाने अख्खी बागच दिली. देवाकडे राहण्यासाठी घर मागितलं तर देवाने अख्खा राजवाडाच दिला. देवाकडे पिण्यासाठी पाणी मागितलं तर देवाने अख्खा समुद्रच दिला. परंतु जेव्हा देवाकडे देव मागितला तर त्याने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला. तेव्हा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला. जय भवानी.